नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केलं आहे। उसने घेतलेले पैसे परत न केल्यानं या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। कुंडेवहाळ इथं महिलेचा गळा आवळून खून झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली। यावेळी संगीता नामदेव म्हात्रे वय वर्ष 55 राहणार कुंडेवहाळ या मयत अवस्थेत आढळून आल्या। तसेच सदर ठिकाणी केलेल्या चौकशीमध्ये मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हे चोरी झाले असल्याची माहिती मिळाली। त्यावरून महिलेचा मुलगा सवी नामदेव म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील मयत महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमानं चोरी करण्याच्या उद्देशानं गळा दाबून खून केला असल्याची फिर्याद नोंद करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यानं आरोपिताबाबत माहिती मिळवणं अत्यंत अवघड जात होते। त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली। त्याप्रमाणे घटनास्थळ परिसरातील रहिवाशांकडे चौकशी करण्याची कामगिरी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे व महिला अंमलदार विशाल दुदे यांना देण्यात आली। महिला पथकानं व विशाल दुदे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण परिसरातील सुमारे 30 महिला व पुरुष यांच्याकडे तपास केला। त्यामध्ये मोहम्मद समीर अलाउद्दीन अन्सारी वय वर्ष 23 राहणार कुंडेवहाळ याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्यानं महिलेस 40,000 रुपये उसने दिले होते। आरोपीनं सदर रक्कम परत मिळवण्याकरता मयत महिलेकडे वारंवार मागणी केली होती। तसेच दिलेली रक्कम परत मागण्याकरता मयत महिलेच्या घरी गेला असता महिलेनं पैसे परत करण्यासाठी नकार दिला। त्यामुळे आरोपितानं जाणीवपूर्वक महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचं सांगितले। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना महिला पोलीस पथकानं सखोल तपास करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपिताचं नाव निष्पन्न करून कौशल्यपूर्ण तपास करून त्यास अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय 23 वर्ष हा मयत महिलेच्या घराच्या जवळच राहतो। या आरोपीने मयत महिलेस 40,000 रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून देखील सुद्धा मयत महिला त्याचे पैसे परत देत नव्हती। हा आरोपी सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला। सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं तिने सांगितलं होतं, परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उसने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।